नवा महामार्ग, पण बदलणार कोणाचं भविष्य? नेरळ शिरूर महामार्गामुळे मुंबई पुणे प्रवासात खरंच बदल होणार आहे का? कल्पना करा, मुंबईहून पुण्याला निघालात आणि नेहमीप्रमाणे एक्सप्रेसवर प्रचंड ट्रॅफिक, लांबच लांब वाहनांच्या रांगा, टोल नाक्यावर थांबलेली गर्दी आणि 3 तासांचा प्रवास थेट 5 ते 6 तासांवर. दररोज लाखो लोक मुंबई पुणे एक्सप्रेस वापरतात, पण वाढती वाहन संख्या, औद्योगिक वाहतूक आणि सततच्या ट्रॅफिकमुळे हा महामार्ग अक्षरशः ओव्हरलोड झाला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. नेरळ शिरूर महामार्ग. नेरळ शिरूर महामार्ग प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प फक्त नवीन रस्ता नाही, तर मुंबई पुणे आणि अहिल्यानगरच्या संपूर्ण कनेक्टिव्हिटीचं चित्र बदलू शकतो असा दावा केला जातोय. नेमका हा विषय आहे तरी काय? चला तर जाणून घेऊया. प्रस्तावित नेरळ शिरूर महामार्ग हा मुंबई जवळच्या नेरळ पासून सुरू होऊन थेट शिरूर पर्यंत जाणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते अहिल्यानगरचा प्रवास अधिक जलद होईल. पुणे शहरात येणारी जड वाहतूक कमी होऊ शकते. एक्सप्रेसवरील ताण कमी होण्याची शक्यता. औद्योगिक वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग तयार होईल. विशेष म्हणजे हा मार्ग अनेक MIDC आणि औद्योगिक पट्ट्यांना जोडणार असल्यामुळे आर्थिक दृष्ट्याही महत्वाचा मानला जातोय. कारण आज महाराष्ट्रातील सर्वात मोठी समस्या म्हणजे वाहतूक वाढली आहे, पण रस्ते तेवढेच राहिले. मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा देशातील सर्वाधिक व्यस्त महामार्गापैकी एक आहे. विशेषतः वीकेंड ट्रॅफिक, कंटेनर वाहतूक, औद्योगिक ट्रक, पर्यटनासाठी जाणारी गर्दी यामुळे अनेक मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. सरकारच्या मते नवीन महामार्गामुळे वाहतूक विभागली जाईल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल. पुण्यासाठी याचा फायदा काय, हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. कारण पुणे आज फक्त शिक्षणाचं शहर राहिलं नाही, तर इथे IT हब, इंडस्ट्रियल कॉरिडोर, लॉजिस्टिक केंद्र बनते. परंतु आता शहरात येणाऱ्या बाहेरील वाहनांमुळे वाहतूक नियंत्रणाबाहेर जात आहे. खास करून चाकण, रांजणगाव, शिखरापूर आणि शिरूर या औद्योगिक भागांमध्ये ट्रक्स आणि कंटेनरची प्रचंड वाहतूक असते. नवीन महामार्गामुळे ही वाहतूक थेट पर्यायी मार्गाने जाऊ शकते. फक्त प्रवास नाही, राजकारणही आहे. मोठे महामार्ग म्हणजे फक्त विकास नसतो, तर त्यामध्ये जमीन अधिग्रहण, टोल, पर्यावरणीय प्रश्न, स्थानिक राजकारण आणि विरोधकांसारख्या महत्वाचे मुद्देही येतात. आता पुढे या प्रकल्पात नेमकं काय होणार आहे ते पण जाणून घेऊया. तर यामध्ये किती गावांची जमीन जाणार, शेतकऱ्यांना किती मोबदला मिळणार, पर्यावरणीय परिणाम काय होणार, हे प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यापूर्वीही अनेक महामार्ग प्रकल्पावर स्थानिक विरोध झाला आहे. आता प्रश्न येतो, हा महामार्ग गेम चेंजर ठरू शकतो का? तर तज्ञांच्या मते हो, हा महामार्ग नक्कीच गेम चेंजर ठरू शकतो. कारण हा प्रकल्प जर योग्य पद्धतीने पूर्ण झाला तर मुंबई पुणे एक्सप्रेसवरील ताण कमी होऊ शकतो. उद्योगांना जलद वाहतूक म्हणजेच दळणवळण सुलभ होईल. पुण्याच्या बाहेरील भागांचा विकास वेगाने होण्यास मदत होईल. नवीन औद्योगिक गुंतवणूक देखील वाढण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्रात अनेक प्रकल्प घोषणा झाल्यानंतर वर्षानुवर्षे रखडलेली दिसतात. म्हणूनच आता लोकांचा एकच प्रश्न आहे की हा महामार्ग खरंच वेळेत पूर्ण होणार का, की फक्त आणखी एक मोठी घोषणा ठरणार? शेवटी सर्वात महत्वाचं म्हणजे हा प्रकल्प फक्त रस्त्याचा नाही, तो महाराष्ट्राच्या बदलत्या अर्थव्यवस्थेचा भाग आहे. कारण आज राज्यात शहर वेगानं वाढतायत, उद्योग विस्तारतायत, वाहतूक प्रचंड वाढतीये आणि आता महाराष्ट्राला फक्त नवीन रस्ते नाही, तर फ्युचर रेडी पायाभूत सुविधा लागणार आहेत. नेरळ शिरूर महामार्ग हा त्या दिशेने टाकलेला मोठा पाऊल मानलं जातंय. यावर तुमचं काय मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.